महाराष्ट्र स्ट्रॉंग वुमन सोनार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही आलो आहोत बाहेर पिकनिकसाठी। हे आहे देवा, हे आहे लोह्याचा रोड। आम्ही चाललो आहोत धर्मापुरी परळी वैजनाथ। हे आहे माझा भाऊ। एवढे सगळे आम्ही चाललो पिकनिकसाठी बाहेर। अलग बसेरा बसा लिया। काय करे भाकरी करे शूटिंग करायचे ग। हे कोण आहे? लहानपणची तुमच्या बाजूची शेजारी आहे। सरपंचाची नात आहे। होय काय नाही प्रसाद होता ते। इथं चालू आहे सगळ्यांची खटपट। एवढा छान मस्त निसर्गरम्य वातावरण। बरे बरे हे काय म्हणतात? हे झोपडी ह्याची शेळ्याची परी दाखवू दे सर। हे शेळ्याची झोपडी। इथं शेळ्या लेंड्या करते। सूप वासले छान येते। येऊन कधी अनुभव। येऊ का किती छान गोठा आहे शेळ्याचा। अंधार आहे बाप्पा वाचले शेळ्याचा। मधात गेल्यावर जरा जास्त झाडू काय भारी आहे बापरे। मस्त आहे झाडू। यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेले याला कामच काय। या गोट्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सांगू शकता का जरा? हे खूप त्याच्यामध्ये फुलाई सुगंध येते भारी एकदम। हे जुनं आहे। हे खूप टिकून राहते। जुन्या काळात माणसं ह्याच्यातच राहत होती। अजून अजून छान द्यायला येते 10वीला आहे की मग झालं का एवढंच? बरी तुला आवडला की तबेला? चार्जिंग संपली। चार्जिंग संपली। हा हा ओ राधिका ताई त्या गच्चीवर जायला सीडी आहे। सीडी गच्चीवर जायला बघितली। तर तुम्ही बघितलं प्रकारे मस्त मज्जा मस्ती केली। खूप छान असं मस्त वातावरण होतं आणि हॉर्स किती सुंदर होता। पांढरा शिपट मस्त छान। हे आहे हॉर्स। खूप मस्त होता हॉर्स। देवांश बसायचं म्हणू लागला माझा मुलगा, पण ठीक आहे जाऊ दे। आणि हे इथून पूर्ण ते हे पूर्ण सोयाबीन लावलेलं होतं शेतकऱ्यानं सोयाबीन। हे सगळे आमचे घरचे मित्रमंडळी परिवार धन्नू सगळे आम्ही जाऊ लागलो वरी त्या टेकडीवर। सगळे हाय करायलेत तुम्हाला। ते पळवल्यामुळं थोडं जरा जास्त जोरात हाय झालं सगळ्यांचं। मौसम खूप छान होता। वरी दत्त मंदिराला आम्ही जाऊ लागलो। टेकडीवर आहे ते दत्त मंदिर आणि तिथं खाली मस्जिद आहे आणि वरी टेकडीवर दत्त मंदिर आहे। असं बागझरी धर्मापुरीच्या थोडं पुढी बागझरी म्हणून आहे हे ठिकाण आहे। बागझरी तिथलचं हे दत्त मंदिर आहे। अशा खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या होत्या आणि हे नवनाथ गोरखनाथ नवनाथ ते सगळे असे गोल राऊंडमध्ये त्यांच्या ते बांधलेले आहेत। आणि इकडं पाणी होतं खूप मोठं तळं होतं पाण्याचं तळं होतं। खूप खोल होतं। झाडं ते इकडं आम्ही लेकरायला एंट्री दिली नाही कारण खूप खोल होतं। हे दत्त मंदिर हे इथलचा ते विना मी वाजवला थोडा पण वाजला नाही काही।
खूप मज्जा आली आम्हाला तिथं. हे दत्त मंदिराचं ते तिथं लाईट लावल्यामुळं तेवढं काही दिसला नाही चेहरा दत्ताचा. थोडाफार दिसत आहे बघा तुम्ही. मग तिथे एका वेलीचा असा झोपाळा झालता, तिथं मी देवांशला बसवलं, पुन्हा परीला बसवलं. त्या तळ्यापाशी देवांशच्या फोटो काढल्या. माझ्या या डेली व्लॉगला कोण लाईक करत आहे, कोण सबस्क्राईब करत आहे, कोण कमेंट करत आहे, त्यांनी प्लीज मला खाली कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की हे व्हिडिओ कोण बघायले कोण